सेल डिव्हिजन स्टडी करतोय, दॅट इज मिओसिस. मिओसिस टर्मॉलॉजी वॉज कॉइन्ड बाय टू सायंटिस्ट, दॅट इज फार्मर अँड मोरे. ठीक आहे. आता ही जी मिओसिसची प्रोसेस आहे किंवा सेल डिव्हिजन आहे हे आपल्याला कोणत्या सेल्समध्ये पाहायला भेटणार? दिस ऑकर इन जर्म सेल्स. जर्म सेल्सला आपण काय कन्सिडर करतो पहा, गॅमेट फॉर्मिंग सेल्स आपण कन्सिडर करणार आहे. मग ह्या ज्या जर्म सेल्स आहे एका प्रोसेसमध्ये जातात, त्या प्रोसेसला आपण म्हणतो गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिस. गॅमेटो म्हणजे गॅमेट्स, जेनेसिस मीन्स फॉर्मेशन. ठीक आहे. आता हे जे जर्म सेल्स आहे हे गॅमेटोजेनेसिसमध्ये जाणार आणि गॅमेटोजेनेसिसमध्ये गेल्यानंतर याच्यापासून गॅमेट्स फॉर्म होणार आहे. गॅमेट्स फॉर्म होतील. ठीक आहे. पण आता इथं ऑब्झर्वेशन करायचं पहा. सपोज ही जर्म सेल आपल्याला कशी पाहायला भेटणार? इट इज डिप्लॉइड. आता मिओसिसमध्ये जर आपण पाहिलं तर ॲक्च्युली 2 स्टेप असतील. पहिले आपल्याला काय पाहायला भेटणार आहे? फर्स्ट डिव्हिजनमध्ये काय झालं? रिडक्शन आपल्याला पाहायला भेटणार. दिस इज मिओसिस फर्स्ट. म्हणजे मिओसिस फर्स्टमध्ये होतं काय? तर डिप्लॉइड सेलचं डिव्हिजन होऊन 2 हॅप्लॉइड सेल्स फॉर्म होणार. म्हणजे ही जी डिव्हिजन असती फर्स्ट मिओटिक डिव्हिजन, याच्यामध्ये आपल्याला रिडक्शन पाहायला भेटणार आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज रिडक्शनल डिव्हिजन. क्रोमोझोम नंबरच्या बाबतीत काय झालं? रिडक्शन. ठीक आहे. आता मिओसिस सेकंडमध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार? ह्या ज्या दोन्ही हॅप्लॉइड सेल्स आहे या हॅप्लॉइड सेल्स काय होऊ राहिल्या? डिव्हिजनमध्ये जाऊ राहिल्या आणि डिव्हिजनमध्ये जाऊन याच्यापासून परत काय होऊ राहिल्या? 2 सेल्स फॉर्म होऊ राहिल्या. हे आपल्याला मिओसिस सेकंडमध्ये पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. पण इथं काय झालं? आता क्रोमोझोम नंबर मेंटेन आहे ह्या डॉटर सेल्समध्ये. दॅट्स वाय सेकंड मिओटिक डिव्हिजन असती ती ॲक्च्युली आपल्याला कशी पाहायला भेटणार? इट इज इक्वेशनल डिव्हिजन, जस्ट लाईक अ मायटोसिस. मायटोसिससारखे आपल्याला ही डिव्हिजन पाहायला भेटणार. म्हणजे क्रोमोझोम नंबर मेंटेन राहतो, इक्वल आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. आता पहा, ह्या मदर सेलपासून, दिस इज मदर सेल. ह्या मदर सेलपासून जर आपण पाहिलं, फायनली काय झालं? 4 डॉटर सेल्स फॉर्म झाल्या. आणि मदर सेल तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर इथं डिप्लॉइड आहे आणि डॉटर सेल जर आपण इथं ऑब्झर्वेशन केलं तर ह्या काय येतं? हॅप्लॉइड आहे. म्हणजे थोडक्यात मिओसिसमध्ये क्रोमोझोममध्ये रिडक्शन होतं आणि सोबत काय होणार? 4 तुमच्या डॉटर सेल्स फॉर्म होणार आहे. ठीक आहे. आता मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड अशा 2 पार्टामध्ये आपण काय केलं आहे? मिओसिसला डिवाईड केलं आहे. मिओसिस फर्स्टमध्ये रिडक्शन होतं, क्रोमोझोम नंबरमध्ये 2 सेल्स फॉर्म होणार आणि ह्या दोन्ही सेल्स मिओसिस सेकंडमध्ये जाणार. तर त्यामध्ये आपल्याला इक्वेशनल डिव्हिजन पाहायला भेटणार आहे क्रोमोझोम नंबरच्या. पाहतोय आता मिओसिस फर्स्ट पहिल्यांदा, नंतर मिओसिस सेकंड. मिओसिस फर्स्टमध्ये रिडक्शन होतं, हे लक्षात ठेवायचं क्रोमोझोम नंबरच्या बाबतीत. ठीक आहे ना. आता मिओसिस फर्स्टमध्ये परत 2 पार्टमध्ये डिवाइड आहे, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस फर्स्टमध्ये न्यूक्लिअर डिव्हिजन होईल, सायटोकायनेसिस फर्स्टमध्ये सायटोप्लाझमिक डिव्हिजन. कॅरिओकायनेसिसमध्ये असलेली जी फर्स्ट फेज आहे ही कोणती? प्रोफेज फर्स्ट. आणि ही जी प्रोफेज फर्स्ट आहे इट इज द लॉंगेस्ट फेज इन मिओसिस. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता प्रोफेज फर्स्टमध्ये ॲक्च्युली परत आपल्याला 5 फेजेस पाहायला भेटणार आहे. त्याच्यातली सगळ्यात सुरुवातीला आहे पहा लिप्टोटिनी. आता ह्या लिप्टोटिनीमध्ये नंतर झायगोटिनीमध्ये आपल्याला पाहायला भेटणार, नंतर पॅचेटिनी, नंतर डिप्लोटिनी, नंतर डायकायनेसिस असते. लिप्टोटिनीमध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार? लिप्टो म्हणजे थ्रेड लाईक. याच्यामध्ये DNA कंडेन्सेशन झालं आहे, पण हे आपल्याला लॉंग थ्रेड लाईक पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. इथं सेंट्रिओल्स आहे, इथं न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर DNAचं कंडेन्सेशन झालेले थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स आपल्याला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. आता ह्या क्रोमोझोमचं इथं आपण एक स्ट्रक्चर दाखवलं आहे पहा एंडला, त्याला आपण म्हणतो टेलोमियर. टेलोमियरमुळे हे स्पेसिफिक पॉलॅरिटी शो करतात आणि हा जो टेलोमियर आहे हा न्यूक्लिअर मेम्ब्रेनला अटॅच होण्यासाठी पण हेल्प करणार. टुवर्ड द सेंट्रिओल हा न्यूक्लिअर मेम्ब्रेनला अटॅच होण्यासाठी हेल्प करतो क्रोमोझोमला. ठीक आहे. आता इथं आपण जर पाहिलं सगळ्या क्रोमोझोमचे इथं टेलोमियर्स काय येऊ राहिले? एकत्र येऊ राहिले, कारण की सेंट्रिओल आहे ह्या साईडला. ठीक आहे. त्याच्यामुळे हे इनव्हर्टेड बास्केट लाईक स्ट्रक्चर फॉर्म करते किंवा बुके लाईक स्ट्रक्चर फॉर्म करते. ठीक आहे. त्याच्यामुळं आपण ह्या स्टेजला कन्सिडर करतो पहा बुके स्टेज. इट इज कॉल्ड एज अ बुके स्टेज, कारण की हे बुके लाईक स्ट्रक्चर फॉर्म करते. ठीक आहे. सेकंड स्टेज आपण पाहतोय दॅट इज झायगोटिनी. झायगोटिनीमध्ये होतं काय? आता इथं आपल्याला 2 टाईपचे क्रोमोझोम्स पाहायला भेटणार आहे. हे जे 2 टाईप हे स्ट्रक्चरली सेम क्रोमोझोम्स आहे आणि हे जे स्ट्रक्चरली सेम क्रोमोझोम असतात यांना आपण होमोलॉगस क्रोमोझोम असं म्हणतो. होमोलॉगस क्रोमोझोम्स.
क्रोमोझोम्स, म्हणजे स्ट्रक्चरली सेम क्रोमोझोम्स. आपला 46 क्रोमोझोम आहे, पण 46 क्रोमोझोमपैकी होमोलोगस क्रोमोझोम जे असतात, मग याच्यामध्ये एक जो असतो ब्लॅकवाला, सपोज आपण दाखवला, याला पॅटर्नल असं आपण म्हटलं. पॅटर्नल म्हणजे हा फादरकडून आलेला क्रोमोझोम आहे, आणि ब्लूवालेला आपण कन्सिडर केलं मॅटर्नल क्रोमोझोम. मॅटर्नल मीन्स मदरकडून आलेला क्रोमोझोम. ठीक आहे, यांच्यामध्ये पेअरिंग होती, म्हणजे अशा आपल्याला पेअरिंग किती पाहायला भेटणार आहे, 23 पेअरिंग फॉर्म होणार आहे. ठीक आहे, आता ही पेअरिंग कशामुळे होतं ते अगोदर समजून घ्या. आता सपोज आपण कन्सिडर करू हा एक क्रोमोझोम प्रेझेंट आहे आणि दुसरा एक क्रोमोझोम प्रेझेंट आहे. आता याच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर इथं एक लॅडर लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं पहा, आणि हे जे लॅडर लाईक स्ट्रक्चर आहे हे न्यूक्लिओप्रोटीनपासून फॉर्म होतं, न्यूक्लिओप्रोटीनपासून. मग हे जे न्यूक्लिओप्रोटीनपासून लॅडर लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं त्याला आपण सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स असं म्हणणार. सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स असं कन्सिडर करणार. ह्या सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्समुळं होमोलॉगस क्रोमोझोममध्ये अट्रॅक्शनची प्रोसेस होती, अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि या फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळं सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्समुळं आपल्याला पाहायला भेटणार आहे होमोलॉगस क्रोमोझोम एकत्र येऊ राहिले, त्यांची पेअरिंग होऊ राहिली. मग ही जी पेअरिंग होऊ राहिली, पेअरिंगची ही जी प्रोसेस आहे, त्या पेअरिंगच्या प्रोसेसला आपण म्हटलं सिनॅप्सिस. इट इज कॉल्ड ॲज सिनॅप्सिस. ठीक आहे, आणि ही जी पेअर फॉर्म झालेली आहे, पेअर. आता ह्या पेअरमध्ये आपण जर पाहिलं तर इथं कसे येतं, हे मोनॅड्स आहे, सिंगल क्रोमॅटिड्स आपल्याला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, मग या पेअरला आपण म्हणतो बायव्हॅलेंट. बायव्हॅलेंट म्हणजे पेअरमध्ये आपल्याला 2 क्रोमॅटिड्स पाहायला भेटणार आहे, 2 क्रोमॅटिड्स आहे. लेटर ऑन होतं काय, तर इथं आपला सिंगल क्रोमॅटिड किंवा क्रोमोझोममध्ये आता लॉंगिट्युडिनल फिशर झालं. लॉंगिट्युडिनल फिशरनंतर आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, इथं एका क्रोमोझोममध्ये आता 2 क्रोमॅटिड्स झाले. इथं आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, 2 क्रोमॅटिड्स झाले. हे क्रोमोझोमची पेअर. पण आता क्रोमॅटिडची नंबर जर आपण पाहिलं, एका क्रोमोझोममध्ये 2 क्रोमॅटिड्स म्हणजे 1 2 3 4 आपला क्रोमॅटिड्स पाहायला भेटणार पेअरमध्ये. नाव दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज टेट्रॅड. याला आपण म्हणणार आता टेट्रॅड. याला बायव्हॅलेंट म्हणायचं नाही, याला आपण म्हणणार टेट्रॅड. दिस इज कॉल्ड ॲज बायव्हॅलेंट. इनिशियली हे जे स्ट्रक्चर होतं याला आपण म्हटलं होतं मोनॅड. मोनॅड म्हणजे काय, सिंगल क्रोमॅटिड्स आहे, आणि लॉंगिट्युडिनल फिशरमुळे इथं 2 क्रोमॅटिड्स तयार झाले. मग या स्ट्रक्चरला आपण म्हटलं डायड. डायड झाल्यानंतर पेअरमध्ये आपला 4 क्रोमॅटिड्स पाहायला भेटणार, त्याच्यामुळे आपण ह्या बायव्हॅलेंटला, इथं आपण बायव्हॅलेंट म्हणणार, इथं आपण म्हणणार त्याला आपण टेट्रॅड. पॅचिटनी खूप इम्पॉर्टंट फेज आहे. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर होमोलॉगस क्रोमोझोमचे जे आर्म आहे याच्यामध्ये काय होतं, तर रिकॉम्बिनेशन नूडल्स फॉर्म होणार, म्हणजे ते एकमेकांना क्रॉस जातात. ठीक आहे, मग त्या फेनॉमेनला आपण म्हटलं क्रॉसिंग ओव्हर. मग क्रॉसिंग ओव्हरमध्ये होतं काय, तर क्रॉसिंग ओव्हरमध्ये पहिल्यांदा ब्रेकेज अँड रिजॉईनिंग, ब्रेकेज आणि रिजॉईनिंगची आपल्याला प्रोसेस पाहायला भेटणार आहे. आणि ब्रेकेज आणि रिजॉईनिंगमुळं आपल्याला जेनेटिक रिकॉम्बिनेशन पाहायला भेटतं, जेनेटिक रिकॉम्बिनेशन. ठीक आहे, आता क्रॉसिंग ओव्हरमुळे गेल्यामुळे आपल्याला इथं रिकॉम्बिनेशन नूडल फॉर्मेशन पाहायला भेटणार, म्हणजे इथं नूडल्स आपल्याला पाहायला भेटणार, रिकॉम्बिनेंट नूडल फॉर्म होणार. ठीक आहे, आता इथं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर पहा, समजा हा एक क्रोमोझोम आहे आणि ह्या क्रोमोझोमवर जर आपण पाहिलं तर A, B आणि C जीन्स प्रेझेंट आहे. ह्या ठिकाणी दुसरा क्रोमोझोम प्रेझेंट आहे. इथं क्रॉसिंग ओव्हर झालं शेवटच्या पार्टमध्ये, असं आपण दाखवलं. याच्यावरती दाखवले सपोज 1 2 आणि 3 असे जीन्स प्रेझेंट आहे. हा पॉईंट ऑफ क्रॉसिंग ओव्हर आहे, त्याला आपण चिअर्समॅटा असं म्हणणार, पण ह्या स्टेजमध्ये आपल्याला चिअर्समॅटा क्लिअर दिसत नाही. ठीक आहे, आता हे एकमेकांना क्रॉस गेल्यामुळं होतं काय, सेगमेंट एक्सचेंज होतात. म्हणजे आता सेगमेंट एक्सचेंजमध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, समजा हा ब्लॅक कलरचा सेगमेंट एक्सचेंज झाल्यामुळे आपल्याला काय पाहायला भेटतं, इथं 1 इथं 2 आणि हा जो C जीन आहे ब्लू कलरच्या क्रोमोझोमचा तो कुठं जाऊन शिफ्ट झाला, तो शिफ्ट झाला ब्लॅकवर, म्हणजे इथं आपल्याला काय पाहायला भेटणार, इथं आला C. ठीक आहे, आणि हा ब्लू कलरचा आपण दाखवूया, हा ब्लू कलरचा तुमचा क्रोमोझोम आहे. पण आता याच्यावरती ब्लॅक कलरचा जो 3 नंबरचा जीन आहे तो इकडं जाऊन शिफ्ट झाला, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे आपला इथं काय पाहायला भेटणार, आता इथं असेल 3 म्हणजे A B आणि
3 आपल्याला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. मग यालाच आपण काय म्हणणार आहे, जेनेटिक रिकॉम्बिनेशन. म्हणजे जो जीनचा सिक्वेन्स होता हा काय झाला नंतर चेंज झाला. ठीक आहे. कशामुळं, तर क्रॉसिंग ओव्हरमुळं. क्रॉसिंग ओव्हरमुळं काय झालं, इथं सेगमेंट एक्सचेंज केले फक्त याच्यामध्ये. ठीक आहे. मग त्याला आपल्याला पाहायला भेटणार काय फॉर्मेशन झालं, जेनेटिक रिकॉम्बिनेशन झालं. आणि जेनेटिक रिकॉम्बिनेशनमुळं आपल्याला पाहायला भेटतं व्हेरिएशन. आणि व्हेरिएशन कशासाठी इम्पॉर्टंट आहे, व्हेरिएशन इज इम्पॉर्टंट फॉर इव्होल्युशन. ठीक आहे. म्हणजे रिकॉम्बिनेशनची प्रोसेस जर आपण पाहिली ती ही कुठं होती, पॅचिटिनीमध्ये होती. तिथं क्रॉसिंग ओव्हर आपल्याला पाहायला भेटणार आहे. क्रॉसिंग ओव्हरमध्ये पहिल्यांदा सेगमेंट कट झाले, ब्रेक झाले, नंतर परत रिजॉईन केले. ठीक आहे. पण दुसऱ्या क्रोमोझोम्सला. त्यामुळं जेनेटिक रिकॉम्बिनेशन झालं. जेनेटिक रिकॉम्बिनेशन मीन्स व्हॉट, जीनचं जे कॉम्बिनेशन आहे हे चेंज झालं. म्हणजे सुरुवातीला ABC होतं तर काय फॉर्म झालं, AB3 झालं. आणि ह्या क्रोमोझोमवर जर आपण पाहिलं तर 1 to C झालं, इथं 1 to 3 होतं. मग त्याला आपण म्हटलं जेनेटिक रिकॉम्बिनेशन. त्यामुळं व्हेरिएशन झालं आणि त्यामुळं इव्होल्युशन आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यानंतर पहा डिप्लोटिनी. आता याच्यामध्ये जर आपण माहिती आहे याच्यामध्ये सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स आहे. पण हे जे सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स आहे ना, सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स ड्युरिंग डिप्लोटिनी हे काय होत चालणार, डिसॲपियर होणार, डिसॲपियर. आणि डिसॲपियर झाल्यामुळं जे सुरुवातीला फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतं 2 होमोलॉगस क्रोमोझोममध्ये, आता काय झालं एकमेकांपासून हे सेपरेट जायला लागले. त्यामुळे आपल्याला काय पाहायला भेटणार, यांच्यामध्ये फोर्स ऑफ रिपल्शनची प्रोसेस झाली, फोर्स ऑफ रिपल्शन. आणि फोर्स ऑफ रिपल्शनमुळं सुरुवातीला रिकॉम्बिनेशन नूडल्समध्ये आपल्याला इझिली चियाझमेटा पाहायला भेटत नाही. पण ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला काय पाहायला भेटणार, ते एक पॉईंट ऑफ क्रॉसिंग ओव्हर आहे. पॉईंट ऑफ क्रॉसिंग ओव्हर. आपल्याला हे स्ट्रक्चर कसं पाहायला भेटणार, एक्स लाईक आहे ना, एक्स लाईक इथं स्ट्रक्चर झालं पॉईंट ऑफ क्रॉसिंग ओव्हर. त्यालाच आपण चियाझमेटा किंवा त्याला आपण चियाझमा असं कन्सिडर करणार आहे. ठीक आहे. म्हणजे डिप्लोटिनीमध्ये सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स डिसॲपियर झालं, त्यामुळे होमोलॉगस क्रोमोझोममध्ये फोर्स ऑफ रिपल्शन झालं. त्यामुळे आपला चियाझमेटा हा एक्स लाईक पाहायला भेटणार आहे, क्लिअर कट पाहायला भेटणार आहे. म्हणजे क्लिअर कट आपला चियाझमेटा कधी पाहायला भेटतो, तर डिप्लोटिनीमध्ये आपला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. आता हे फोर्स ऑफ रिपल्शन काय आहे, कंटिन्युअस असणार आहे. आणि कंटिन्युअसमुळं आपला जी शेवटची फेज पाहायला भेटणार याच्यामध्ये असती त्याला आपण म्हणतो डायकायनेसिस. डायकायनेसिस. आता डायकायनेसिसमध्ये होईल काय, लास्ट पार्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. सपोज आपण फक्त न्यूक्लियसचा पार्ट दाखवतो आहे, हा न्यूक्लियसचा पार्ट, इथं हा क्रोमोझोम बरोबर, ब्लॅक कलरचं त्याला आपण पॅटर्नल असं म्हटलं. आणि इथं आपल्याला काय पाहायला भेटणार, हा मॅटर्नल बरोबर. पण आता फोर्स ऑफ रिपल्शनमुळं जो सुरुवातीला चियाझमेटा सेंटरला होता तो चियाझमेटा कुठं गेला, आता एंडला हे अटॅच झाले. ठीक आहे. म्हणजे चियाझमेटा काय झाला, चियाझमेटा शिफ्ट झाला, शिफ्ट टू टर्मिनल एंड. टर्मिनल एंड हे लक्षात ठेवायचं. मग त्या प्रोसेसला आपण टर्मिनलायझेशन असं कन्सिडर करणार. दिस इज कॉल्ड ॲज टर्मिनलायझेशन, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्याला माहिती आहे का, हा न्यूक्लियरचा पार्ट दाखवला आहे डायकायनेसिसच्या वेळेस न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस पण काय होणार, हे दोन्ही गोष्टी काय होतात, डिसॲपियर आपल्याला पाहायला भेटणार आहे. ते बिकम डिसॲपियर. त्याच्यामध्ये स्पिंडल फायबर फॉर्मेशन झालेले क्रोमोझोम्स हे अरेंज होतात, स्पिंडल फायबरवर अटॅच होतात थ्रू कायनेटोकोर्स. ठीक आहे. पण होमोलॉगस क्रोमोझोम हे अजून एकमेकापासून सेपरेट झालेले नाही. मेटाफेज फर्स्टमध्ये काय होतं पहा, आता हे जे पेअर आहे हे इक्वेटोर लाईनला काय होती, अरेंज होते, लक्षात ठेवायचं, विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर्स. पण ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथं आपल्याला ह्या ज्या मेटाफेज प्लेट्स आहे, मेटाफेज प्लेट इक्वेटोरला अरेंज झाल्यानंतर क्रोमोझोम काय करतात, मेटाफेज प्लेट फॉर्म करणार. ह्या ठिकाणी आपला 2 मेटाफेज प्लेट्स पाहायला भेटणार आहे. पहा 2 मेटाफेज प्लेट प्रेझेंट आहे. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ मेटाफेज फर्स्ट. ठीक आहे. आता ज्यावेळेस ॲनाफेजमध्ये ट्रान्झिशन होईल पहा, त्यावेळेस आपल्याला माहिती आहे हे जे स्पिंडल फायबर आहे, ह्या स्पिंडल फायबरमध्ये कॉन्ट्रॅक्शन झालं. आणि स्पिंडल फायबरमध्ये कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर
हे जे फायनली अटॅच क्रोमोझोम होते एकमेकांना टर्मिनल एंड थ्रू, ते फायनली एकमेकांपासून सेपरेट झाले पहा. ठीक आहे. त्या फॅनॉमेनला म्हणजे इथं आपण काय म्हणूया, होमोलॉगस क्रोमोझोम सेपरेटेड, फायनली सेपरेटेड. त्या फॅनॉमेनला आपण कन्सिडर करतो पहा डिसजंक्शन. त्या प्रोसेसला आपण म्हणणार डिसजंक्शन. ठीक आहे. आता सपोज नॉन डिसजंक्शन जर झालं, नॉन डिसजंक्शन मिनिंग, त्याचा मीनिंग काय होतो पहा. समजा हे क्रोमोझोम सपोज ही पेअर आहे, ही पेअर सपोज सेपरेट न होता एका साईडला वरच्या साईडला शिफ्ट झाली किंवा खालच्या साईडला जर शिफ्ट झाली, सपोज वरच्या साईडला जर शिफ्ट झाली तर आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, वरच्या रिजनला एक क्रोमोझोम एक्स्ट्रा असेल आणि खालच्या सेलमध्ये एक क्रोमोझोम ॲबसेंट असेल, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. म्हणजे एक तर ॲडिशन होईल क्रोमोझोमचं किंवा डिलिशन होईल क्रोमोझोमचं. ठीक आहे. त्याला आपण म्हणणार नॉन डिसजंक्शन. नॉन डिसजंक्शन म्हणजे काय, ही जी पेअर आहे ह्या पेअरपासून क्रोमोझोम एकमेकांपासून सेपरेट होत नाही, त्याला आपण म्हणणार नॉन डिसजंक्शन. नॉन डिसजंक्शनमुळे एक तर ॲडिशन होईल क्रोमोझोमचं किंवा डिलिशन होईल, आणि नॉन डिसजंक्शनमुळे आपलं काय पाहायला भेटणार, जेनेटिक डिसऑर्डर्स आपला पाहायला भेटणार आहे. आपण ते टेलोफेज फर्स्टमध्ये आपल्याला सेम पाहायला भेटणार आहे. क्रोमोझोम्स काय झाले, पेअरिंगमधून सेपरेट झाले. आपल्याला माहिती आहे 46 क्रोमोझोम जर असतील तर हाफ क्रोमोझोम वरच्या साईडला शिफ्ट झाले, हाफ क्रोमोझोम खालच्या साईडला शिफ्ट झाले. ठीक आहे. म्हणजे ॲक्च्युली काय झालं, क्रोमोझोमचं रिडक्शन. म्हणजे ह्या सेलमध्ये 23 क्रोमोझोम येतील, ह्या सेलमध्ये 23 क्रोमोझोम येणार, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता हे क्रोमोझोम आल्यानंतर होईल काय, परत सेम प्रोसेस आपल्याला पाहायला भेटणार आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन परत काय होतं, रिॲपियर होतं. न्यूक्लियस परत काय होईल, रिॲपियर होतं. सेम आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यानंतर हे जे क्रोमोझोम्स आहे, हे क्रोमोझोम आपल्याला कसे पाहायला भेटणार, डिकंडेन्सेशन होईल. डिकंडेन्सेशन म्हणजे याच्यामध्ये हे थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स फॉर्म होणार. ठीक आहे. आपण सुरुवातीला म्हटलं होतं टेलोफेज इज द रिव्हर्स फेज ऑफ प्रोफेज. म्हणजे फायनल ॲट द फायनल ऑफ टेलोफेज फर्स्ट आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, 2 डॉटर न्यूक्लिआय ह्या ठिकाणी फॉर्मेशन आहे. पण हे जे डॉटर न्यूक्लिआय याच्यामध्ये असलेला जो क्रोमोझोम नंबर आहे हा हाफ आहे. म्हणजे हे कसे येतं, एन म्हणजे काय, हॅप्लॉइड आहे, हे लक्षात ठेवायचं. कारण की डिसजंक्शनच्या वेळेस पेअरमध्ये असणारे हाफ क्रोमोझोम वरच्या साईडला शिफ्ट झाले, हाफ क्रोमोझोम खालच्या साईडला शिफ्ट झाले. लास्ट स्टेज आपल्याला याच्यामधली पाहायला भेटते, दॅट इज सायटोकायनेसिस फर्स्ट. माहिती आहे आपल्याला टेलोफेजमध्ये काय झालं, 2 डॉटर न्यूक्लिआय ह्या ठिकाणी फॉर्म झालं. सायटोकायनेसिसमध्ये पण काय होईल, इथं सेंटरला एक फरो किंवा कॉन्स्ट्रिक्शन फॉर्म होईल आणि फायनली ही जी कॉन्स्ट्रिक्शन एकमेकांकडे रीच करणार आणि सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन आपल्याला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. म्हणजे ॲट द एंड ऑफ मिओसिस फर्स्ट या ठिकाणी काय फॉर्म झाल्या, 2 डॉटर सेल्स फॉर्म झाल्या आणि ह्या दोन्ही डॉटर सेल्स कशा आहेत पहा, हॅप्लॉइड. दे आर हॅप्लॉइड इन नेचर. अबाउट द मिओसिस सेकंड. मिओसिस सेकंड एकदम सोपे आहे, जस्ट लाईक अ मायटोसिस आपलं हे पाहायला भेटणार. आता आपल्याला माहिती आहे मिओसिस फर्स्टमधून ॲक्च्युली दोन्ही सेल्स ह्या ॲक्च्युली कशामध्ये गेल्या, तर मिओसिस सेकंडमध्ये गेल्या. ठीक आहे, दोन्ही सेल्स. पण याच्यामध्ये आपलं एक स्टेज पाहायला भेटणार, त्याला आपण म्हणतो इंटरकायनेसिस. आपल्याला काय पाहायला भेटणार, मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंडमध्ये ही एक शॉर्ट फेज आहे, शॉर्ट फेज, दॅट इज युअर इंटरकायनेसिस. याच्यामध्ये नो डुप्लिकेशन ऑफ DNA, नो डुप्लिकेशन ऑफ DNAचं डुप्लिकेशन होत नाही. पण दुसरी गोष्ट काय होईल, सेंट्रिओल काय करतात, डुप्लिकेट करतात. ही गोष्ट लक्षात ठेवायचं इंटरकायनेसिसच्या वेळेस. ठीक आहे. चला आपण पाहूया. आता प्रोफेज फर्स्टमध्ये सेम आपल्याला पाहायला भेटणार आहे, सेंट्रिओल डुप्लिकेट झालेले येतं. याच्यामध्ये आपल्याला एक लार्ज न्यूक्लियस पाहायला भेटणार आहे. पहिल्यांदा काय आपल्याला पाहायला भेटतं, थ्रेड लाईक क्रोमोझोम आहे, त्याच्यामध्ये कंडेन्सेशन झालं, दे बिकम शॉर्ट नाव, बरोबर. त्याच्यानंतर ॲट द लास्ट पार्ट ऑफ द प्रोफेज फर्स्ट न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय होणार, डिसॲपियर हो राहिलं. डिसॲपियर झाल्यानंतर न्यूक्लियोलस पण डिसॲपियर हो राहिलं. सेंट्रिओल मायग्रेट करू राहिले पोलकडं, त्याच्यामध्ये स्पेंडल फायबर फॉर्मेशन होते. मेटाफेज फर्स्टकडं आलो आपण. मेटाफेज फर्स्टमध्ये पहिल्यांदा काय होतं, कंडेन्सेशन कंप्लीट झालं.
क्रोमोझोम्स हे स्पिंडल फायबरला अटॅच आहे विथ द हेल्प ऑफ कायनेटोकोर्स आणि फायनली ते काय येतं इक्वेटोर लाईनला अटॅच झाले. मेटाफेज प्लेट परत फॉर्मेशन झालं या ठिकाणी. नंतर एनाफेज फर्स्टमध्ये होतं काय, हे जे स्पिंडल फायबर आहे यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन झालं. कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर इथं लक्षात ठेवायचं हा जो सेंट्रोमियर आहे म्हणजे आपण याला कन्सिडर करतो पहा दिस इज सेंट्रोमियर. हा काय होतो स्प्लिट होतो, मधून कट होणार आणि स्प्लिट झाल्यामुळं 2 सिस्टर क्रोमोझोम्स या ठिकाणी फॉर्म झाले किंवा क्रोमॅटिड्स एकमेकांपासून सेपरेट झाले, यालाच आपण सिस्टर क्रोमोझोम असं म्हटलं. पण ॲनाफेज फर्स्ट वेळेस आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, सेंट्रोमियर स्प्लिट होत नाही, होमोलोगस क्रोमोझोम सेपरेट होतात. ॲनाफेज सेकंडमध्ये सेंट्रोमियर स्प्लिट होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. आता हे जे सिस्टर क्रोमोझोम्स आहे किंवा डॉटर क्रोमोझोम्स आहे हे त्यांच्या पोलकडे गेले. पोलकडे गेल्यानंतर याच्या सराउंडिंगला न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्मेशन झालं, रिॲपेअर झालं, परत न्यूक्लियस परत रिॲपेअर झालं. ठीक आहे, याच्यामध्ये परत डिकंडेन्सेशनची प्रोसेस, परत आपल्याला काय पाहायला भेटणार थ्रेड लाईक इथं क्रोमोझोम फॉर्म झालं. फायनली कॉमन सायटोप्लाझममध्ये 2 डॉटर न्यूक्लिया फॉर्म झाले. आता याला फॉलो कोण करणार तर सायटोकायनेसिस सेकंड. सायटोकायनेसिस सेकंड म्हणजे सायटोकायनेसिस सेकंडमध्ये जर आपण पाहिलं तर इथं आपल्याला माहिती आहे किती सेल्स फॉर्म झाल्या सायटोकायनेसिसमध्ये पहा सेकंडमध्ये, तर इथं आपल्याला पाहायला भेटणार इथं 2 सेल्स आहे. पण ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे मिओसिस फर्स्टमधून मिओसिस सेकंडमध्ये 2 सेल्स गेलेले आहेत. मग ह्या 2 पासून फायनली सायटोकायनेसिस सेकंडच्या एंडला 4 डॉटर सेल्स फॉर्मेशन आहे आणि दोन्ही 4 डॉटर सेल्स कशा असतील तुमच्या हॅप्लॉइड सेल्स फॉर्म झाले. सेल डिव्हिजन दॅट इज सेल सायकल रेग्युलेशन. सेल सायकल रेग्युलेशनचा मिनिंग काय होतं पहा, सेल ही कंटिन्युअसली सेल डिव्हिजनमध्ये जाणार नाही. ठीक आहे, माझ्या आता आपल्याला माहिती आहे इथं आपल्याला मदर सेल आहे, मदर सेलचं डिव्हिजन झालं, इथं 2 डॉटर सेल्स फॉर्म झाल्या. ठीक आहे, पण ह्या पुढं जाण्यासाठी पुढं मूव्ह होण्यासाठी हे सेल सायकलमध्ये जाण्यासाठी याच्यामध्ये इनफ फूड मटेरियल वगैरे आहे किंवा नाही, DNA कंटेंट सेम आहे किंवा नाही, त्याच्यानंतर DNA डॅमेज आहे किंवा नाही, हे सगळं चेक केलं जातं. विदाऊट दॅट चेकिंग ह्या ज्या सेल्स आहे पुढं मूव्ह करणार नाही, लक्षात ठेवायचं. म्हणजे G1 मध्ये जाणार नाही किंवा Sमध्ये जाणार नाही किंवा G2 मध्ये जाणार नाही. ठीक आहे, मग त्याला आपण म्हणतो सेल सायकल रेग्युलेशन. ठीक आहे, मग आता सेल सायकल रेग्युलेट करण्यासाठी 2 प्रोटीन्स रिस्पॉन्सिबल आहे, लक्षात ठेवायचं. एक जे प्रोटीन असतं त्याला आपण म्हणणार सायक्लिन आणि दुसरा जो आपल्याला पाहायला भेटणार एन्झाईम त्याला आपण म्हणतो CDK. CDK म्हणजे काय, याला आपण म्हणतो सायक्लिन डिपेंडंट कायनेज. आता याचं जे वर्किंग आहे हे आपण डिस्कस करणार नाही, पण हे लक्षात ठेवायचं सायक्लिन आणि CDKs दे आर रिस्पॉन्सिबल फॉर सेल सायकल रेग्युलेशन. म्हणजे सेलला पुढच्या फेजमध्ये पाठवायचं किंवा नाही हे कोण डिसाईड करतं, सायक्लिन आणि CDKs डिसाईड करतात. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला पाहायला भेटणार ह्या सेल सायकलमध्ये 2 चेक पॉईंट असतात मेजर. म्हणजे ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे एक चेक पॉईंट प्रेझेंट असतो आणि दुसरं जर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी एक चेक पॉईंट प्रेझेंट आहे. आता हा जो चेक पॉईंट आहे ह्या चेक पॉईंटला आपण G1S चेक पॉईंट असं म्हणणार. G1S चेक पॉईंट असं म्हणणार आहे. ठीक आहे, G1S चेक पॉईंटमध्ये काय केलं जातं तर सेलमध्ये चेक केलं जातं इनफ न्यूट्रियंट प्रेझेंट आहे का सेलमध्ये ग्रोथसाठी, त्याच्यानंतर इनफ त्याच्यामध्ये ग्रोथ फॅक्टर्स प्रेझेंट आहे का, त्याच्यानंतर डिव्हिजनमध्ये DNA डॅमेज झालेला आहे किंवा नाही हे चेक केलं जातं. ह्या जर क्लिअर असेल तर याच्यामधून काय होतील तुमच्या ज्या सेल्स आहे हे पुढं S फेजमध्ये पाठवल्या जातील. ठीक आहे, त्याच्यानंतर DNAचं रिप्लिकेशन होईल, नंतर G2 फेजमध्ये सेल एंटर होणार. आता G2 मधून M फेजमध्ये आता ह्या चेक पॉईंटला आपण म्हणतो पहा G2M चेक पॉईंट. किंवा त्याला मॅच्युरेशन प्रमोटिंग फॅक्टर MPF असं पण म्हणणार. मग ह्या ठिकाणी काय केलं जातं DNA रेप्लिकेशन प्रॉपरली झालेलं आहे किंवा नाही, किंवा DNA डॅमेज झालेला आहे किंवा नाही हे सर्व चेक केलं जातं. विदाऊट दॅट
ह्या फेजमधून सेल ह्या एम फेजमध्ये किंवा डिव्हिजनल फेजमध्ये पाठवल्या जाणार नाही.